महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. लक्ष्मण हाकेंनी माघार घेतली बारामती पोटनिवडणुकीमधून. मला एक प्रश्न पडलाय, यांनी माघार नेमकं का घेतली असेल? कारण हा लक्ष्मण हाक्या कायम लोकशाहीच्या गोष्टी करतो, आम्हाला उभं राहण्याचा अधिकार नाहीये का, अधिकाराच्या गोष्टी करतो. मग आज नेमकं, आणि हा लक्ष्मण हाक्या याचा इतिहास राहिलाय, हा कायमच पवार फॅमिलीच्या विरोधात काही ना काही भुकत असतो. मग आज नेमकं याला नेमकं अशी सहानुभूती काय याच्या मनामध्ये निर्माण झाली की याला उभं राहायचं होतं त्या निवडणुकीमध्ये, आणि ह्यांनी अंजनगावमध्ये जे काही कांड केलं ना, लोकांना भडकवण्याचं काम केलं, ते फक्त आणि फक्त याला बारामतीमध्ये उभं राहायचं होतं. आणि गोरगरीब धनगर समाज बारामतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे. धनगर समाजाची मतं याला पाहिजे होती, म्हणून अंजनगावामध्ये यांनी राडा घातला. पण आज नेमकं याच्या मनामध्ये दत्ता भरणे जे मंत्री आहेत ना, मंत्री याला भेटलेत आज, आणि मंत्री भेटल्याच्या नंतर याच्या मनामध्ये अशी काय सहानुभूती निर्माण झाली, याला माघारी घ्यावं वाटलं. हा मला पडलाय प्रश्न. कारण मला नाही वाटत कायम अधिकाराच्या गोष्टी करणाऱ्या, लोकशाहीच्या गोष्टी करणाऱ्या असा एखादा मंत्री भेटल्यानं माघार घे असं मला वाटतं बरं का. मला तरी असं वाटतंय आता 6 महिन्याचं 100% लक्ष्मण हाक्याचं भागणार आहे. आता लक्ष्मण हाकेने माघार घेतली, ही लई मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. पवार फॅमिलीच्या विरोधात कायम बोलणारा लक्ष्मण हाक्या जेव्हा माघारी घेतो ना, महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बनते. आता मला एक प्रश्न पडला, याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय. लक्ष्मण हाकेने विचार असा केला असेल दत्ता भरणे याला भेटल्याच्या नंतर, असंही आपल्याला कोणी मतदान करणार नाही, असंही आपण तोंडावर पडणार आहेत, आपली इज्जतच निघणार आहे, हे लक्ष्मण हाकेला वाटलं असेल, म्हणून यांनी माघार घेतली. का दुसरी गोष्ट, याचं खरंच 6 महिन्याचं भागणार आहे असं काही घडलं असेल दुसरं, म्हणून यांनी माघारी घेतली असेल बारामतीच्या पोट निवडणुकीमधून? याचं उत्तर मला तुमच्याकडून हवं. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच द्या.